ऐकायचं आहे. मी प्रत्येक प्रश्न मी 2 वेळा सांगणार आहे, पण त्याचे जे ऑप्शन सांगेल ते तुम्ही व्यवस्थित ऐकायचे आहेत. घाई गडबड करायची नाही. गणपती बाप्पा. सर्वांची मानसिकता झालेली आहे, सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. चेअरवर बसलेले विद्यार्थी तुमच्यासाठी सुद्धा हे प्रश्न आहेत. गणपतीचा बीज मंत्र कोणता? गणपतीचा बीज मंत्र कोणता? यासाठी ऑप्शन आहेत श्री, ओम, गम. ज्याला उत्तर येत असेल त्यांनी माझ्यापर्यंत यायचं आणि सांगायचंय. गम. व्हेरी गुड. सर्वांनी याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी जास्त उत्तरं दिली त्याला आपण बक्षीस देणार आहे. चला पुढचा प्रश्न. गणेशाला कोणते गंध लावतात? गणेशाला कोणते गंध लावतात? ऑप्शन आहेत अष्टगंध, रक्तचंदन, गोपीचंदन. मुलांमधून अक्षगंध. रॉंग. गोपीचंद. रॉंग. एकच ऑप्शन उरलाय. अष्टगंध. रॉंग. विचार केला असता तर उत्तर बरोबर दिलं असतं. चल सुशांत. रक्तगंध. व्हेरी गुड. हे बघा 3 ऑप्शन आहेत, 2 चुकले होते म्हणजे उरलेला जो होता त्याचं ते उत्तर होतं. पुढचा प्रश्न. आवडते स्पर्धा? टाळ्या वाजवा सर्वांनी. गणपती बाप्पा. गणपती अथर्व शीर्षक कोणी लिहिले? गणपती अथर्व शीर्षक कोणी लिहिले? ऑप्शन आहेत गणक ऋषी, नारद मुनी, मुद्गल ऋषी. मुलींमधून चान्स. पहिला आपण मुलींना दिला, दुसरा आपण मुलांना दिला. नारद मुनी. चल. गणक ऋषी. व्हेरी गुड. उत्तर बरोबर आहे. याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे. गणपतीने कोणत्या दैत्याचा वध केला? गणपतीने कोणत्या दैत्याचा वध केला? ऑप्शन आहे हिरण्यकश्यपू, महिषासूर, सिंदुरासूर. सिंदुरासूर. व्हेरी गुड. याच्यासाठी टाळ्या वाजवा. पुढचा प्रश्न आहे. गणपती किती विद्यांचा अधिपती आहे? गणपती किती विद्यांचा अधिपती आहे? ऑप्शन आहे 12, 18, 3. 12, 18. व्हेरी गुड. 18 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. वक्रतुंड नावाचा अर्थ काय? वक्रतुंड नावाचा अर्थ काय? ऑप्शन आहे वाकड्या तोंडाचा, वाकड्या मार्गाने चालणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणारा आणि वाकडी सोंड असणारा. 3 ऑप्शन आहे, त्यापैकी उत्तर द्यायचं आहे. वाकडी सोंड असणारा. थांबा. मागचा ऑरेंज कलर. ऑरेंज कलर. थांबा. मागच्यांना पण चान्स देऊ आपण. ऑप्शन मी एकदा सांगेल. सांगा ना. नाही ना. चल सुशांत सर. एकदाच ऐकायचंय. वाकड्या मार्गावर सरळ करणार. व्हेरी गुड. छान. बरोबर आहे. हे ऑप्शन बरोबर होतं. नाव द्यायचं प्रत्येकाने. पुढचा प्रश्न आहे. हे बघा, उत्तर विचार करूनच द्या. श्री गणेशाने कोणाचा अहंकार तोडला? श्री गणेशाने कोणाचा अहंकार तोडला? ऑप्शन आहे इंद्र, कुबेर, वरुण. महिलांमधून कोणी उत्तर देत आहे? खाली बस. खाली बस. चल तू पिवळा शर्ट. पिवळा शर्ट. चल. ज्यांना चान्स मिळाला ते इतरांना पण बोलू द्या.
वरून. सांगू नये. ज्यांनी अजून उत्तर दिलं नाही त्यांना चान्स देऊ आपण. इकडे जान्हवी. जा. इंद्रा. जा. महिलांमधून कोणी देते का उत्तर? वरून. अजून कोणी नाही ना? वरून नाहीच आहे ना उत्तर द्यायचं. कुबेर. व्हेरी गुड. याचं उत्तर होतं कुबेर. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला काय म्हणतात? मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला काय म्हणतात? ऑप्शन आहे गुरुपुष्यामृत, प्रदोष, अंगारकी. अंगारकी. छान. टाळ्या वाजवायच्यासाठी. हे बघा, जे विद्यार्थी ते नाव देऊन जात आहेत त्यांच्यामध्ये आपण फायनल घेणार आहे का, कारण कॉम्पिटिशन जास्त वाढते. प्रश्न लक्ष द्या सर्वांनी. गणेशाच्या हातात कोणती आयुधे आहेत? गणेशाच्या हातात कोणती आयुधे आहेत? ऑप्शन ऐकून घ्या अगोदर, घाई करू नको. फक्त महिला. ऑप्शन आहे धनुष्य आणि बाण, पाश आणि अंकुश, चक्र आणि गदा. महिलांमध्ये कोणी उत्तर देत आहे? गुंजन. पाश आणि अंकुश. बरोबर. काय वाजवायच्या याच्यासाठी? महिलांनी पण सहभागी व्हा, पुरुषांनी पण सहभागी होऊ शकतात. सर्वच प्रश्न मुलांसाठी मुलींसाठी नाही आहेत, तर सगळ्यांनी सहभागी व्हा. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 10वा सुरू आहे आपला. गणपतीच्या पूजनात दुर्वा किती संख्येने वाहतात? गणपतीच्या पूजनात दुर्वा किती संख्येने वाहतात? ऑप्शन ऐकून घ्या अगोदर. पुरुष फक्त पुरुष. ऑप्शन ऐकून घ्या. ऑप्शन सम, विषम, कितीही. कोण दिलं उत्तर? तिकडं जेंट्स मध्ये, लेडीज मध्ये. विषम. व्हेरी गुड. काय वाजवायच्या सर्वांनी? बसून घ्या तुम्ही. जे उभे आहेत ते खाली बसा, खाली बसा, खाली बसा. प्रत्येकाला चान्स देऊ आपण. हो हो बरोबर. हो हो विषमच आहे. हा. संख्येने म्हटलं तर 21 म्हणजे 21 पासून सुरुवात होते. 11 दुर्वा आपण वाहत नसतो, 21 पासून पुढे वाहतो. आणि विषमच संख्या असते, सम संख्येने दुर्वा वाहिल्या जात नाहीत. पुढचा 11वा प्रश्न आहे, गणपतीच्या उपासनेमुळे आपल्या शरीरातील कोणती शक्ती वाढण्यास सहाय्य होते? गणपतीच्या उपासनेमुळे आपल्या शरीरातील कोणती शक्ती वाढण्यास मदत होते किंवा सहाय्य होते? ऑप्शन आहे शारीरिक, मानसिक, प्राण. आर्यन. शारीरिक. एक मिनिट, याला चान्स देऊ आपण. प्राण. व्हेरी गुड. याचं उत्तर प्राण बरोबर आहे. खाली बसा सर्वांनी. बसून घ्या. खाली बसा. जे मुलं उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या, कारण मला मागची मुलं दिसत नाही. कोणी बोट वरती केलं असेल तर आपला नियम हाच आहे की बोट वरती करायचा आणि माईक वरती आपलं उत्तर सांगायचं आहे. त्यामुळे पुढे कोणी येऊ नका. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12. वैरागड का? गणपती नाद भाषेचे रूपांतर कोणत्या भाषेत करतो? गणपती नाद भाषेचे रूपांतर कोणत्या भाषेत करतो? ऑप्शन आहे प्रकाश भाषा, संख्या, ध्वनी. महिलांमधून अपेक्षित आहे. महिलांमधून कोणी देते का उत्तर? तिकडे पुरुषांमध्ये. आमच्या मुलांचा हात वरती आहे, पालकांनी पण हात वरती करा. ये पूर्वा. पूर्वाने पहिल्यांदाच हात वरती केला. चल. ध्वनी. नाही.
तुझं उत्तर बरोबर, पण तुला शब्द बोलता येत नाही. प्रकाश भाषा. हेच सांगायचं होतं ना. पहिला ऑप्शन होता याचा बरोबर. टाळ वाजवायच्यासाठी. ते प्रश्न 13वा. गणेशाच्या ध्वजावर कोणते चिन्ह आहे? गणेशाच्या ध्वजावर कोणते चिन्ह आहे? मूषक, मोर, त्रिशूळ. त्रिशूल. मूषक. बरोबर. मूषक उत्तर बरोबर होतं. असे धावत पळत येऊ नका. आता येऊन उपयोग नाही. थांब, बसून घे. पुढचा प्रश्न आहे. श्री गणेशाला कुठल्या रंगाचे फूल वाहतात? श्री गणेशाला कुठल्या रंगाचे फूल वाहतात? रेड. रेडला अजून मॅम मी सांगू ऑप्शन पांढऱ्या, तांबड्या, पिवळ्या. पिवळा. तांबड्या. हे बघा, सर्वांनी जागा सोडू देऊ नका. दिलं गेलं ना उत्तर. आता पुढच्या प्रश्नाला तयार राहा. आणि मला ऑप्शन सांगू द्या, मग उत्तर द्यायला या. हा, जो इथे येऊन उभा असेल त्याला आपण कॅन्सल करू. जो पासून हात वरती करून असेल त्यालाच आपण उत्तर सांगायला बोलू. हा, फक्त बोट वरती करा. शुक्ल पक्षातील चतुर्थीला काय म्हणतात? शुक्ल पक्षातील चतुर्थीला काय म्हणतात? ऑप्शन: विनायकी, संकष्टी, पिंजा. जो खाली बसून बोट वरती करेल त्यालाच सांगणार आहे आपण. हो. उभं राहणार सांगायचंच नाही. संकष्टी. विनायकी. विनायकी हे उत्तर बरोबर होतं. हा, टाळा वाजवा सर्वांनी लक्ष द्या. आता गणपतीचे नित्याचे वाहन कोणते? ऑप्शन सांगायची गरज नाही वाटतं. खूप सोपा प्रश्न आहे. गरुड, उंदीर, सिंह. आरती इकडे. आरती इकडे. जे उभे राहतील त्यांना विचारायचं नाही, सांगायचं नाही त्यांना. उंदीर. हे बघा, उत्तर खूप सोपं आहे, बरोबर आहे, पण जागा नका सोडू. हा प्रश्न: सार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला? सार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला? वीर सावरकर, गोवाळकर गुरुजी, लोकमान्य टिळक. लोकमान्य. सरांना नाव दे. पुढचा प्रश्न अथर्वसाठी. सात्विक गणेश मूर्ती बनवण्यासाठी काय वापरावे? सात्विक गणेश मूर्ती बनवण्यासाठी काय वापरावे? प्लास्टर ऑफ पॅरिस, शाळू किंवा चिकणमाती, नारळ, कागद. शावकिराची माती. शाळू किंवा चिकणमाती. बरोबर उत्तर, छान सांगितलं. टाळ्या वाजवा सर्वांनी. पुढचा प्रश्न किरण पाटील. उत्तर द्यायचं. तू आलीच नाही उत्तर द्यायला आज. तुझ्यासाठी प्रश्न: गणेशाच्या आगमनाची पूर्वसिद्धता कशी कराल? गणेशाच्या आगमनाची पूर्वसिद्धता कशी कराल? ऑप्शन: खर्चिक रोषणाई आणि सजावट करून. ऑप्शन 2: नैसर्गिक पाने, फुले आणि रांगोळी सजावट करून. ऑप्शन 3: थर्माकोलचे मखर बनवून. सांग वैष्णवी. चला, गेला छान. चल जान्हवी. थर्माकोलचे. ऑप्शन 2. बरोबर. ऑप्शन 2: नैसर्गिक पाने, फुले आणि रांगोळी सजावट करून. बघा, ईशान अगदी म्हणजे हुशार म्हटलं तरी चालते ना. ऑप्शन 2 लक्षात ठेवलं. एवढं वाक्य लक्षात न ठेवतं, फक्त ऑप्शन 2 लक्षात ठेवलं. छान. काय वाजवा त्याच्यासाठी. जास्त विचार करण्याचं त्याला म्हणजे कामच पडलं नाही. फक्त ऑप्शन नंबर त्याने लक्षात ठेवला तरी त्यांचं उत्तर बरोबर घेतलंय आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20.
गणेश पूजन चालू असताना तुम्ही काय कराल? घरात तुमच्या जर गणेश पूजन सुरू असेल तर तुम्ही काय कराल? गणेश पूजन चालू असताना तुम्ही काय कराल? ऑप्शन: सुशोभित होऊन नामजप करत बसू. 2. दूरदर्शन पाहत बसू. 3. खेळायला बाहेर जाऊ. चल गुंजनची बाई चल. 1 मिनिट, ती आलीच नाही अजून. खाली बसलेलं ना. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 सुशोभित होऊन नामजप करत बसू. छान, टाळ्या वाजवायच्यासाठी. नाही, ती बसलेली होती तिकडे मागे. जागा सोडू नका किंवा मग मला असंच करावं लागेल, नावानिशी प्रश्न द्यावा लागेल, जसं मी आता वैष्णवीला दिला. नाही आलं तिला, हा मला वाटलं होतं उत्तर येईल. ठीक आहे. प्रश्न 21. गणेश विसर्जनाची मिरवणूक कशी कराल? गणेश विसर्जनाची मिरवणूक कशी कराल? ह्या प्रश्नाचं उत्तर मी ऑप्शन सांगण्याआधी सांगून ठेवते. कोण देईल? अथर्व देशील उत्तर. मद्यपान करत आणि गुलाल उधळत, भजन म्हणत शिस्तबद्ध आणि वेळेत संपणारी, कर्कश गाणी वाजवत आणि फटाके वाजवत. ऑप्शन ए. ऑप्शन बी. बरोबर, ऑप्शन बी. भजन म्हणत शिस्तबद्ध आणि वेळेत संपणारी. हा, छान, उत्तर बरोबर दिलं. गणेश विसर्जन कसे करावे? गणेश विसर्जन कसे करावे? ऑप्शन ऐकून घ्या. कसं करणार आहे तुम्ही? स्वतःचा विचार म्हणजे राहू द्या बाजूला, फक्त ऑप्शन ऐका. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खाली बसून जो हात वरती करेल त्याला सांगेल मी. हा, ऑप्शन: मूर्ती दान देणे, शासनानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करणे, मूर्ती विसर्जन न करता घरीच ठेवणे. वाहत्या पाण्यात विसर्जन करणे. बरोबर, उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. पुढचा प्रश्न 23वा प्रश्न. आपण प्रश्नाच्या शेवटाकडे जातो आहे. फक्त 3 प्रश्न उरले आहेत आणि ह्या प्रश्नांमधून ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्यांचा फायनल राऊंड आपण घेणार आहोत. त्यामुळे कोणी घरी जाण्याचा प्रयत्न करू नका, थांबा. किमान ज्यांनी उत्तर दिले त्यांनी थांबा. प्रश्न 23. गणेशोत्सव हा सण कोणत्या तिथीला असतो? गणेशोत्सव हा सण कोणत्या तिथीला असतो? ऑप्शन: पौर्णिमा, एकादशी, तृतीया, चतुर्थी. चतुर्थी. बरोबर आहे. नाही ना, उठून नाही आले ना, तिकडे होते ती. ए बेटा उठू नका. हा चला, मग तुम्ही समोर आहे ना, माझ्या पाठीमागे. तुम्ही, मला आवाज पण येत नाही आणि लक्षात पण येत नाही तुम्ही उत्तर सांगणार आहे. इकडे या. हे बघा, हे विद्यार्थी कसे बसले माझ्यासाठी भांडतायत. मॅडम आम्हाला सांगा, टीचर आम्हाला सांगा. बरोबर आहे ना? गणपतीचा उत्सव महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात येतो? ऑप्शन: चैत्र, कार्तिक, भाद्रपद, अश्विन. इकडे बेटा, इकडे ये ना, इकडे. हे खाली बसा, खाली बसा, खाली बसा. शुक्रवार. खाली बसा, खाली बसा. भाद्रपद. भाद्रपद बरोबर. हा, भाद्रपद हे उत्तर बरोबर आहे. याने पटकन पकडला. तो माझा भाऊ आहे, त्याला आला नाही तर मला सांगा. नाही नाही, भाद्रपद जवळजवळ सर्वांना माहिती, ते बघण्याचं काम नाहीये. शेवटचा प्रश्न, लास्ट क्वेश्चन, सर्वांनी ऐका. भगवान गणपतीच्या भावाचे नाव काय? भगवान गणपतीच्या भावाचे नाव काय? कार्तिक. कार्तिकेय. छोटे छोटे जाऊ दे. चला, आता ज्यांनी ज्यांनी प्रश्नांचे 25 प्रश्न विचारले, ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेत ना, त्यांनी फक्त माझ्या समोर बसा. ज्यांनी उत्तर एकही दिलेलं नाही त्यांनी इथून उठून घ्या, इकडच्या बाजूने बसा. ज्यांनी उत्तर दिलेली आहेत आतापर्यंत त्यांनीच बसा. नाही, बसून घ्या ना खाली. इथं बस ना, तिथं बस. तिकडे पण जागा आहे बघ, तिथं
दीदी बसली. ठीक आहे बघा, आतापर्यंत आपण सगळे मराठी भाषेतून प्रश्न आणि उत्तर दिले. आता आपण भाषा चेंज करणार आहोत. गुजराती नाही जमणार मला आणि तुला पण नाही सांगता येणार. मी हिंदीतून प्रश्न विचारेल, तुम्हाला पण उत्तर हिंदीतून द्यायची आहेत. खूप सोपी भाषा आहे, कमी प्रश्न, फक्त 5 प्रश्न. टाइम काय झालाय सांगेल का कोणी? किती वाजले? 10. हा ठीक आहे, फक्त 5 प्रश्न. 5 प्रश्न नाही पत्ता. हा ठीक आहे, 5 मिनिटं. 5 प्रश्न विचारेल. 5 प्रश्नांमधून 5 उत्तरं जर 5 मुलांनी बरोबर दिलेली असतील तर त्या 5 मध्ये अजून एक फायनल राऊंड करू. आपल्याला फक्त 3 विनर पाहिजेत. किती? 3 विनर. मी फक्त 5 प्रश्न विचारते, ज्यांनी उत्तरं दिली त्यांनी इथे बसायचं, बाकीच्या उठून जायचं. महिलांमध्ये आहे का कोणी सहभागी व्हायला? पहिल्या राऊंडला पण कोणीच नव्हतं सहभागी. तिकडे जेंट्स मध्ये कोणी सहभागी होत असेल तर येऊ शकतात. या ना सर. जय बसला खाली. चला करायची सुरुवात. गणपती बाप्पा. चला स्टार्ट करतो आपण. फक्त 5 प्रश्नांसाठी. गणेश के प्रश्न. समजलं? गणेश जी के प्रश्न. कलयुग में गणेश जी का नाम क्या होगा? कलयुग में गणेश जी का नाम क्या होगा? ऑप्शन ए कल्कि, बी धूमकेतु, सी श्रवण, डी रमण. रमण, श्रवण. फक्त एक चान्स आता. धूमकेतू बरोबर. याच्यासाठी 10 वाजवा. धूमकेतू हे उत्तर बरोबर आहे. पहिला प्रश्न झालेला आहे. आता फक्त 4 प्रश्न उरलेत. ज्याने उत्तर दिलंय त्यांनी लक्षात ठेवायचं, पुढचे 4 उत्तर बरोबर दिले तर तुला इथे बसता येईल. चला पुढचा प्रश्न. गणेश जी के भाई कार्तिकेय जी के वाहन का नाम क्या है? गणेश जी के भाई के कार्तिकेय जी का वाहन का नाम क्या है? मूषक, शेर, चीता, मोर. मोर बरोबर. प्रश्न मुलांसाठी. एक उत्तर मुलींना, एक उत्तर मुलांनी द्यायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न मुलांसाठी. सुख करता दुख हरता आरती किसने लिखी है? सुख करता दुख हरता आरती किसने लिखी है? कुमार विश्वास, तुलसीदास, संत समर्थ रामदास, रवींद्रनाथ टागोर. लास्ट चान्स मुलांमध्ये. कोण उत्तर देतं? मुलांमध्ये फक्त. तुझा चान्स संपलाय. नाही तुझा चान्स. ऋषी. हे बघा, हा प्रश्न आपण बात करू. हा मग 3 वेळा विचारला, चौथ्यांदा उत्तर दिलं नाही ना. हा प्रश्न, पुढचे प्रश्न आहेत ना माझ्याकडे भरपूर आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर होतं संत समर्थ रामदास. आपण 3 चान्स दिले पण नाही उत्तर आलं, चौथा दिला गेला पण नाही आलं, त्यामुळे ऑप्शन 4च होते. हा प्रश्न 5 याच्यातून उत्तर नाही दिलेलं आहे. नाही इथून पुढे 4 आहे. एकाच प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आपण. खाली बसू नका. तुमच्या व्यतिरिक्त कोणी नाही येते. खाली बसा. गणेश जी की पुत्री का नाम क्या है? गणेश जी की पुत्री का नाम क्या है? लक्ष्मी, सीता, पार्वती, संतोषी. हा प्रश्न मुलींसाठी. पार्वती, संतोषी. तर बरोबर आहे. नाव दे सर. 3 प्रश्न राहिले ना. 2 प्रश्न संपले. तिसरा प्रश्न मुलांसाठी. मला वाटतं 6 घ्यावे लागतील प्रश्न. 3 मुलींना 3 मुलांना. ठीक आहे, लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न मुलांसाठी. गणेश जी का दांत किस अस्त्र से तोड़ा गया था? तलवार, कुल्हाड़ी, भाला, चक्र. तलवार, कुल्हाड़ी. उत्तर बरोबर आहे. ईशानचं नाव घ्या. ईशान. मुलींसाठी प्रश्न 4.
गणेश जी के ससुर का नाम क्या था? पागल मध्ये उत्तर सांगता येईल तर सांगायचं आहे गणेश जी के ससुर जी का नाम क्या था. मला ऑप्शन सांगू दे, ऑप्शन सांगू दे अगोदर. शिव, प्रजापती, विश्वकर्मा, नारायण, ब्रह्मा. मुलांसाठी प्रश्न आहे. नारायण. प्रजापती, विश्वकर्मा. सरांना नाव दे. चला मुलींसाठी प्रश्न, मुलींसाठी शेवटचा आता तिसरा प्रश्न आहे ना हा मुलींसाठी. नाही ना, 3 झाले. हा धरून आता तिसरा आहे आणि मुलांचा शेवटचा. चला म्हणजे 5वा प्रश्न आहे. गणेश जी के पुत्रों का नाम क्या है? गणेश जी के पुत्रों का नाम क्या है? ऑप्शन वीर, महावीर, जय विजय, नल नील, शुभ लाभ. मुलींसाठी प्रश्न, मुलींसाठी. शुभ लाभ. बरोबर, छान उत्तर, छान दिलं. शुभ लाभ. आता शेवटचा प्रश्न मुलांसाठी. शेवटचा प्रश्न हा मुलांसाठी. गणेश जी को कितने मोदक का नैवेद्य चढ़ाया जाता है? 11, 5, 48, 21. 5, 48, 21. बरोबर. ज्यांनी उत्तर दिलं त्यांनीच बसा. दिलं का बेटा तू उत्तर? किती विद्यार्थी? 6. 4, 2, 6. फायनल राऊंड. 3 प्रश्न, 3 उत्तर, 3च विद्यार्थी, 3च बक्षीस. एक साथ. इने पण उत्तर दिलं होतं ना? नाही का? ठीक नाही बेटा, उठून घेतो. नाही का? आता तुम्ही खाली बसा. असू दे, असू दे, असू. जाऊ दे, आता झालं. बस खाली बस. बसा खाली, बसा खाली, बसा. छान. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. नाव सांग. दिलं होतं. ठीक आहे. पालकांमधून कोणी प्रश्न विचारू शकता का? आपण बाहेरून प्रश्न घेऊ. जेंट्स मधून एक प्रश्न विचारा, महिलांमधून, लेडीज मधून एक प्रश्न विचारा. एक मी विचारते. विचारता कोणी प्रश्न? आहे कोणी सहभागी? ठीक आहे, चालेल. कंटिन्यू करू आपण आपली स्पर्धा. चला करायची सुरुवात. गणपती बाप्पाचे 12 नावं कोणाला सांगता येतील? एक एक करून सांगा. 6 विद्यार्थी बसले, किमान 6. 2-2 सांगा. जेवढे सांगता येतील तेवढे. गणपती, एक दंत, 4 भुजाधारी, गणपती, लालबागचा राजा. हे गणपतीचे नाव नाही, हे मंडळाचे नाव आहेत. गणेशा. अजून साष्टांग नमन माझे हे गौरी पुत्रा विनायका. कोणाचं पाठ आहे त्याच्यात सगळ्या गणपतीचे नाव दिलेले आहेत. ठीक आहे, हा प्रश्न आपण बाद करू. चला पुढचा प्रश्न. हात 2 आले पण मग पूर्ण यायला पाहिजे ना. तू पुढे लालबागचा राजा वगैरे सांगायला लागला ना. पटकीनेचे मग कस काय चालणार? ठीक आहे, चला. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. भगवान गणेश जी किसके देवता है? भगवान गणेश जी किसके देवता है? ऑप्शन वायु, बल, धन, बुद्धि. बुद्धि. सरांना नाव ते. मुलांसाठी प्रश्न. गणेश भगवान जी का विशेष वार कौन सा माना जाता है? मुलांमध्ये ऑप्शन सोमवार, मंगळवार, रविवार, बुधवार. 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 उत्तर बरोबर आहे. नाव दे बेटा. हा, आता शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न.
मुलींसाठी आता हा आधीचा प्रश्न मुलांसाठी होता. बघते मी सोबत शोधते. गणपतीच्या जेव्हा गणपती झाला होता सुरुवातीला, तर त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याची मान कापली होती. हा, मग ती कोणी कापली होती? मुलींसाठी प्रश्न आहे, मुलींसाठी. महादेवाने कापली होती. शंकरजीने. ठीक आहे, छान. बघा, 3 प्रश्नांची उत्तरं दिली गेलेली आहे. 3 विद्यार्थी उभं राहायचंय. ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिली ते उभे राहा. किती 3 नावं आलीत का? 2च आली. ठीक आहे, अजून एक प्रश्न मुलांसाठी प्रश्न अवांतर विचारते मी. हो, सर्वात सोपा प्रश्न देते मी. हा, गणपतीचं आवडतं फळ कोणतं? ऍपल. ऑप्शन. ठीक आहे, पेरू, चिकू, केळी. ईशानचं नाव घ्या. चला, सर्वात जास्त उत्तर कोणी दिली? चला इकडे चला. हा, चल. हिचं नाव काय? नाव सांग बेटा तू. दिव्या जगदीश बोरसे. किती उत्तरं दिली याने? 2. हा, 2 उत्तरं याने बरोबर दिली, त्यामुळे आपण हिला फर्स्ट विनर केलेलं आहे. टाळ्या वाजवायच्यासाठी. हा, आता हे दोघं आहेत का? सिंगल सारखेच आहेत. हा, एक प्रश्न विचारते, त्याच्यानं आपण सेकंड आणि थर्ड करून घेऊ. गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? मोदक. ऑप्शन. मोदक, पेढा, लाडू. लाडू उत्तर बरोबर आहे. सेकंड विनर आणि ईशान थर्ड विनर. अशा 3 विद्यार्थ्यांनी छान अशी उत्तरं दिली आणि शेवटच्या राऊंड पर्यंत जे थांबलेले आहेत, कोणी थकलेले नाहीये, त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय. 17 तारखेला तुम्हाला बक्षीस मिळतील. व्हेरी गुड. असाच मुलांनी प्रगती करत राहा आणि अशाच विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होत राहा आणि आपल्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना सहभागी होऊ द्यायचं आहे. प्रश्नांची उत्तरं तोडकी मोडकी आली तरी चालेल, पण प्रत्येक कॉम्पिटिशन आपल्या मुलाने जिंकलीच पाहिजे अशी अपेक्षा ठेवा आणि त्या स्पर्धेत सर्व मुलांना आपल्याला सहभागी होऊ द्या अशी मी सर्व पालकांना विनंती करते. आणि पुढच्या स्पर्धेत जेव्हा पण आपण स्पर्धा घेऊ तेव्हा पालकांनी पण सहभाग घ्यावा असं मी त्यांना विनंती करते. ठीक आहे, धन्यवाद. आजची माझी स्पर्धा सर्वांनी ऐकून घेतली, त्यामुळे सर्वांचे धन्यवाद.